नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. सध्या नवी मुंबईमध्ये एक अशी विशिष्ट प्रकारची चर्चा चालू आहे. SRE जो प्रकल्प आहे म्हणजेच क्लस्टरच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय भूमिका आपण लोकांपर्यंत जाताना वेगवेगळ्या दिसत आहेत. परंतु याच ठिकाणी नवी मुंबईमध्ये अशा पद्धतीने पण एक विशेष अफवा पसरली गेलेली आहे. त्या पूर्ण संदर्भामध्ये आपण आपल्यासोबत आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक बहादूर बिष्ट यांच्यासोबत आपण जोडणार आहोत. सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर, SRE संदर्भामध्ये आपल्यापर्यंत लोकांपर्यंत माहिती देण्यासाठी आपल्यापर्यंत अशा कोणत्या उपाययोजना आहेत ते लोकांपर्यंत देणार आहेत, आपण काय सांगणार आहात? नाही, आपल्याला माहिती आहे की MIDC द्वारा SRA करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी टेंडर काढण्यात आलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं निर्माण केलं होतं काही विरोधकांनी. कारण ते विरोधक आता विरोधकांचं काम करतात, त्यांनी निर्माण केलं होतं. आणि ते जे टेंडर आहे ते रद्द करण्यासाठी सर्वप्रथम आमचे उपनेते विजयकुमार चौगुले साहेब यांनी आमचे मुख्य नेते आणि गृहनिर्माण मंत्री, नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबाकडे धाव घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला इथं SRAपेक्षा क्लस्टर आमच्या झोपडपट्टीला कसं फायदेमंद राहील आणि ते आमची मागणी क्लस्टरची आहे. तर माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असल्याकारणाने आणि उद्योगमंत्रीसुद्धा आमचे उद्योग विभागसुद्धा आमच्याकडे असल्याकारणाने शिंदे साहेबांनी ताबडतोब त्यांना स्टे देता आणि ते रद्द करण्याचा आदेश दिला आणि क्लस्टरसाठी पुढं वाटचाल सुरू झालेली आहे. आणि क्लस्टरमध्ये लोकांना जे फायदे होईल ते फायदा SRAपेक्षा जास्त होईल असा आमचा विश्वास आहे आणि लोक ते स्वीकारतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. लोकांना अजून हेच माहिती नाही की SRA काय, क्लस्टर काय, लोकांना ते समजावून सांगा थोडक्यात तुम्ही. नाही, SRAमध्ये आपल्याला बघा, SRA म्हणजे जे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आहे त्यांच्या अंतर्गत SRA केलं जातं. SRAमध्ये आपल्याला जे एक सरकार नियमानुसार जे आहे 300 चौरस फुटाचा कार्पेटचा अर्थ काय, इथं काही लोक जे आहेत आपल्या झोपडपट्टीत कार्पेटच समजत नाही. कार्पेटचा अर्थ जे आहे की जे आपण क्षेत्र घराचा वापरतो, वापर क्षेत्र इथं कार्पेटचं आहे ते 300 स्क्वेअर फीटाचा होता, म्हणजे 1 BHKच्या जवळजवळ. आणि पण त्याच्यामध्ये असं आहे की आपण डबल माला संदर्भात त्याच्यात काही नियम नाही आहे की डबल माला जर आपला असेल आणि युनिट वेगळं असेल तर आपल्याला घर भेटेल, ते त्याच्यात तरतूद नाही आहे. दुसरी गोष्ट की 300च्या वरती जर कोणाचं मोठं घर आहे आणि त्याला 300 स्क्वेअर फीटच्या वर घ्यायचं असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये हे नाही आहे, तरतूद नाही आहे. आणि परंतु याच्यामध्ये क्लस्टरमध्ये जर आपला घर 323 स्क्वेअर फीट कार्पेट वापर क्षेत्र आपल्याला भेटलं, त्याच्यानंतरसुद्धा आपला मोठा घर आणि आपल्याला त्यापेक्षा जास्त चटाई क्षेत्र पाहिजे असेल, वापर क्षेत्र पाहिजे असेल, तर आपण संबंधित बिल्डरला किंवा संबंधित विभागाला सांगून तो आपल्याला करता येतं. जसं 323पेक्षा 500 स्क्वेअर फीटचा कार्पेट पाहिजे, वापर क्षेत्र पाहिजे, परंतु त्याचे काही प्रीमियम भरून किंवा काही थोडेफार पैसे भरून आपल्याला तो करता येतं. त्याचा तो एक फायदा आहे. दुसरं की क्लस्टरमध्ये जे डबल माला आहे, युनिट वेगळे असतील आणि त्याचा पुरावा वेगळा असेल, खालचा पुरावा वेगळा असेल, तर तेही भेटण्याची शक्यता जास्त आहे. आणि या संदर्भात आमचे नेत्यांनी काल सांगितलंच आहे, चौगुले साहेबांनी सर्व सविस्तर लोकांना सांगितलेलं आहे. काल आपल्या मनोगतामध्ये आपण असं सांगितलं की विरोधक वेगवेगळ्या प्रकारचा विरोधाभास लोकांमध्ये करताना दिसून येत आहेत. आपली लोकवस्ती मोठी आहे. काल आपल्या मनोगतात म्हणलं की विरोधकाकडून फक्त विष्णुनगरमध्ये 903 लोक पात्र आहेत अशा पद्धतीने तुम्ही ते बोललं होतं, ते नेमकं काय सांगा? नाही, MIDCने जे सर्वे केला होता 2010ला 11ला, त्यांच्या सर्वेनुसार 2000 पूर्वीचे मला वाटतं 903 घरं असे त्यांचे सर्वेनुसार आहेत. त्यांनी जे पुरावे सट लोकांनी सादर केलेले. परंतु आता शासकीय आपल्यालाही माहिती आहे, सरकारने शासनाने 2011पर्यंतच्या घरांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. जे घरं मोफत देण्याचं त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्याचं मला वाटतं GREसुद्धा लवकरात लवकर काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतरच्या लोकांना द्यायचं, आता ते कसं द्यायचं, कसं करायचं, त्या संदर्भात विचारविमर्श चालू आहे शासनाचं. आणि क्लस्टरमध्ये कदाचित 2020पर्यंतच्या लोकांना भेटू शकतं. तर ते त्यांचं असं होतं, म्हणून मी ते एक विषय काढला होता. आणि तो विषयमध्ये आमच्या जे उपनेते त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या माध्यमातून वरी आमचे जे मंत्री महोदय किंवा ज्येष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत, तर त्यांनी आश्वस्त केलं की 2020पर्यंतच्या सर्व लोकांना आम्ही इथं घर देऊ. आणि जे 2 मजली घरं आहेत ज्यांचं वरती खाली घर आणि युनिट वेगळे आहेत,
पुरावे वेगळे वेगळे, तर त्यांनाही आम्ही घर भेटेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आता जे लोकांची घरं पाडणार आहेत यांना इथले घरं पाडल्याच्या नंतर याची पुढची उपाययोजना कुठं असेल, याच एरियामध्ये घरं भेटणार का बाजूला भेटणार, कशा पद्धतीनं असणार? बघा आता आम्ही काल जी बैठक होती, बैठकमध्ये जे आमचे वरिष्ठ आले त्यांच्या सांगितलं, आम्ही थोडासा अभ्यास केला, त्याच्यामध्ये माहीत पडलं की जे जागा बाजूला रिक्त आहे मागच्या साईडला, जरी कोणीची मालकीची असेल तर ते शासन ते घेऊन तिथं पहिले घर बनवतील आणि त्यांचा अधिकार आहे. कारण ठाण्याला असं आम्ही बघितलं क्लस्टरमध्ये की बिल्डर लोकांची जागा शासनाने घेतलेली आहे आणि त्यांना FSI दिलेलं आहे किंवा त्यांना त्याचा काही इतर फायदा दिलेला आहे. त्या पद्धतीने मागे आमच्या इकडे जागा भरपूर रिक्त आहेत आणि हे जे काही विरोधक आहेत, ॲक्च्युली काय विरोधक आहेत तर ते विरोधक आमचं काय समर्थन लवकर करणार नाही. तर त्यांनी असं भ्रम पसरवा की तुम्हाला कलंबोली किंवा खारघरला दिला जाईल, असं काहीच होणार नाही. लोकांमध्ये तसा गैरसमज आहे सर की बाबा इथले जे लोक आहेत त्यांना इथं जागा न भेटणार, दुसऱ्या ठिकाणी भेटणार, अशा पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम पैदा केला जाते, म्हणून तुम्हाला विचारतोय मी. नाही, हे संभ्रम जे पैदा करतात ते विरोधकच आहेत ना, आणि ते बेचाऱ्यांचा पण काही दोष नाही आहे. कारण त्यांना वरूनच आदेश आहे की तुम्ही यांचा विरोध करा म्हणून. त्यांच्याही मनात आहे की इथं लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट व्हावं, इथं लवकरात लवकर क्लस्टर व्हावं. कारण डिग्यामध्ये पण आपण बघता जेवढे इमारत आहेत त्यांना क्लस्टरच लागू झाला तरच फायदा होईल त्यांना. तर त्यांची इच्छा आहे प्रमाणित की व्हावं, ते मागच्या याच्यामध्ये सांगतात की बाबा व्हायला पाहिजे, परंतु त्यांचे नेत्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही विरोध करा म्हणून ते विरोधाला विरोध करतायत आणि त्यांचा विरोध आणि त्यांनी भ्रम पसरवायचा सुरू केलेला आहे. ते भ्रम लोकांच्या मनातून दूर करण्याचं काम काल केलं आहे आणि जागा इथंच भेटेल असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. बघा, मी वरिष्ठांचे जे आदेश आहेत ते आहेत त्यांचं आणि इथल्या लोकांच्या मधली मी ब्रिजचं काम करतो आहे. दोघांचा जोडणारा दुवा आहे तो, असं तुम्हाला म्हणायचं? हां, ब्रिजचं काम करतो आहे मी. मला माझं जे हे आहे कर्तव्य आहे किंवा माझं जे आहे इमानदारी आहे ते इथल्या जनतेशी आहे. कारण जनतेचं जो भला करेल तोच एक नेता, खरा नेता असतो. मी जे ब्रिज बनवलेलं आहे ते ब्रिजनुसार आम्हाला जे आश्वासन आमचे वरिष्ठ देत आहेत ते आश्वासन इथपर्यंत पोहोचायचं काम करतो आहे आणि ते नक्कीच आमच्या वरिष्ठांनी काल सांगितलं की पहिलं घर सॅम्पल फ्लॅट बनेल आणि सॅम्पल फ्लॅट लोकांना दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर लोकांची आम्ही घेऊ. लोक तयार झाल्यानंतरच आम्ही पुढची वाटचाल करणार आणि इथंच मागे जागा खाली आहे ती कोणाची असो, शासन घेऊन तिथंही पहिलं घर बनवणार. नंतर तुम्हाला घर तिकडे शिफ्ट केल्यानंतर तुमच्या घराला हात लावला जाईल किंवा तुम्हाला इथलं घर हे केलं जाईल. तर आम्हाला ओके आहे ना, आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन जर पार पडलं नाही तर आम्ही वरिष्ठांच्या विरोधात उभं राहू. याच आपल्या विभागामध्ये काही खाजगी जागा पण आहेत खाजगी मालमत्तेच्या, त्यांना पण या संदर्भामध्ये घर वगैरे काय भेटणार का? हां, भेटणार ना. खाजगी जागा असली तरी GR प्रमाणे खाजगी मालकीची जागेवर पण जे झोपडे आहेत त्याचं पण हे पुनर्वसन केलं जातं. त्यालाही याचा फायदा भेटेल आणि खाजगी जागा असेल आणि पुनर्वसन होत नाही असं नाही आहे. सरकारचा GRच आहे, त्यांना पुनर्वसनच्या यात घेऊन त्यांचं पुनर्वसन करणं, जर ते जुने आहेत त्यांचं पुनर्वसन करणं ते मालकाचे आणि शासनाचे शासन करू शकतो आणि ते करणार, नक्कीच करणार. माझा शेवटचा एक प्रश्न आहे, आपल्या विभागामध्ये क्लस्टर असे किंवा SRB संदर्भामध्ये बहादूरबुस्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे ही पूर्ण माहिती करण्यासाठी बहादूरबुस्ट प्रत्येकाच्या ठिकाणी डोर टू डोर जाऊन हा प्रचार करणार आहेत का? बाबा ही जी अफवा आहे फक्त अफवा आहे, तो अफवावर न विश्वास करता जे काही आम्ही सांगतोय तो योग्य ठरवूनच आपण याच्या मार्ग काढावा असं तुम्हाला वाटतं? साहेब बघा, विरोधकांनी ठिकठिकाणी बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांनी लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं की नवशेती होणार आणि जे एवढं भ्रम करून एवढं लोकांमध्ये त्यांनी भ्रम निर्माण करूनसुद्धा काल मी घरोघरी जाऊन लोकांना समजवलं की आपण इकडे या आणि आमचे जे येथील वरिष्ठ, जे येथील तज्ज्ञ त्यांच्याशी तुम्ही ऐका. आणि मी सांगितलं, मलाही माहिती आहे काय आहे काय नाही आहे, परंतु वरिष्ठ जर येत असतील तर आमचं असं आहे की वरिष्ठांच्या तोंडातून लोकांनी ऐकावं आणि लोकांनी रेकॉर्डिंग केलेली ती गोष्ट आहे. त्याच्या पुढं वरिष्ठ आमचे त्याच्यातून नाकारता येणार नाही त्यांना की मी असा बोललो नव्हतो म्हणून. तर लोकांनी एवढ्या संख्येने, जेव्हा मी स्वतःहून गेलो, फिरलो, माझ्या बोलण्यावर एवढ्या मोठ्या संख्येने, काल आपण पण होते, एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले.
त्याचा अर्थ आहे की आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे, बहादूर बिस्ट लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि बहादूर बिस्ट 24 तास अवेलेबल आहे. माझं घर आहे, खाली माझं ऑफिस आहे. मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम ऑफिसला असतो. ज्याला कोणी जर या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल किंवा काही त्यांच्या मनात प्रश्न असतील, कागदपत्र त्यांचे काही कमी असतील किंवा त्यांना त्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल आणि बहादूर बिस्ट इथं सदैव 24 तास त्यांच्यासाठी उभा आहे आणि इथं अवेलेबल आहे. ऑफिसमध्ये मी सकाळी संध्याकाळी तर आहेच. लागलं तर मी सुट्टीच्या दिवशी दुपारी पण बसणार. आता बघा मी बसलेलोच आहे. जर कोणी आलं तर त्याचं समाधान करणं माझं काम आहे आणि त्यांना घर कसं मिळणार हे मी प्रथम बघणार आणि त्यांना घर मिळालंच पाहिजे. कारण माझं असं म्हणणं आहे की जो आजपर्यंत राहतो त्याला घर भेटणं पाहिजे. सरकारचा हा जी योजना आहे कोणाला बेघर करण्यासाठी नाही आहे, बेघर लोकांना घर देण्यासाठी आहे. आणि एवढ्या वर्षापासून लोक इथं अनधिकृतपणाचा ठप्पा लावून आहे, अनलिगलचा ठप्पा आपल्यावर आहे. जर कुठं ते ठप्पा निघत असेल आणि आपण बघा 90% घरं फार छोटे छोटे आहेत, 10x20चे आहेत, 10x15चे आहेत. त्यांना जर 323 स्क्वेअर फीटचा 1 BHK एकदम चांगल्या पद्धतीचा 1 BHK भेटेल जे सेक्टर साईडला आहे, म्हणजे त्यांचं जीवनमान उंचेल ना, त्यांचं रहमान उंचेल, त्यांचे विचार बदलतील आणि तेही पुढं विचार करतील, चांगले विचार त्यांच्यामध्ये निर्माण होईल, चांगले ते पुढं वाढतील. हे आमचा उद्देश आहे. आणि कोणालाही तुमच्या आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल माध्यमातून मी आवाहन करतो की मी इथं बसलेलो आहे 24 तास. कालसुद्धा मी आवाहन केलं लोकांना. नंतर एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या बोलवून आपण आलात आणि आपण माझ्या वरिष्ठांचं ऐकलं. वरिष्ठांनी जे आश्वासन दिलं ते आश्वासन आपण रेकॉर्ड केलेलं आहे, रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आपण. आणि तो आश्वासनाची पूर्तता आमचे वरिष्ठ करतील, आम्ही करू. नाही करेल तर आम्ही त्याच्यासाठी भांडू. जर ते आश्वासन पूर्ण झालं नाही किंवा करत नाही असं आम्हाला दिसलं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभा राहू लोकांसाठी. म्हणजे तुम्ही आश्वासन पूर्ण नाही झाले तर रस्त्यावरती लढाई लढण्यासाठी तुम्ही आहात? हो, आमची बांधिलकी लोकांशी आहे. आमची बांधिलकी इथं झोपडीधारकीची आहे. जर हेच नसतील, ह्यानंच घर भेटलं नाही तर आमचा उपयोग काय? म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडतो आहे लोकांचं. आणि वरिष्ठ जे आहेत त्यांनी आश्वासन देत आहेत, आमचे वरिष्ठ सामान्य विजयकुमार चौगुले साहेब जे बोलतात ते आत्तापर्यंत त्यांनी केलेलं आहे. आमचे खासदार सामान्य नरेश मस्केजी जे बोलतात त्यांनी केलेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जे बोलतील ते करतात. म्हणून आम्हाला विश्वास आहे आमच्या वरिष्ठांवर की हे जे बोललेत काल ते करणार. नाही केलं तर लोकांच्या हितासाठी, लोकांच्यासाठी काय जे मला लढाई करायची असेल, मी कोणी समोर आलं तर मी त्याचे लोकांसाठी, झोपडीधारकांसाठी करणार. कारण मीही सुद्धा इथं 50 वर्षापासून राहतो आहे. माझी 3री पिढी आलेली आहे. म्हणजे माझे आईवडील होते, आईवडील तर आम्ही आलो, आमची मुलं मोठे झालेले आहेत. तर मला माहिती आहे इथं झोपडपट्टीचे लोकांची काय त्रास आहे, लोकांना काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे. आपण जर आत गेले तर छोटे छोटे घर आहेत, लोकांना कसे असतात, गरमीचे दिवस कसे राहतात हे आम्ही सोसलेलं आहे, आम्ही इथं भोगलेलं आहे. जरी आज थोडाफार आम्ही व्यवस्थित राहतो तर ठीक आहे, आम्ही कुठेतरी कामधंदे करून किंवा काय करून करतात. परंतु आमच्यापेक्षा 90% लोकांचे हाल आहेत. आतमध्ये गरमीमध्ये कधी जावा तुम्ही बघा लोकांचे बेहाल आहेत. लोकांना हवा येत नाही. मग इमारत झाली, लोक चांगल्या इमारतीत गेले आणि चांगल्या ठिकाणी गेलेत. आणि दुसरं गोष्ट आहे की इथं खेळायचे मैदान नाहीत, इथं हॉस्पिटल नाही आहे, इथं शाळा नाही व्यवस्थित. जर क्लस्टरमध्ये हे सर्व गोष्टी आणि जी धार्मिक क्षेत्र जे आहे, बौद्ध विहार झाले, मंदिर झाले, जे आहेत त्यांचे सर्व एक एक ठिकाणी बांधून भेटणार आहे. तरी सर्व गोष्टी जर आपल्याला लोकांना सुविधासह भेटत असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात क्लस्टरचा स्वीकार करू आणि जे वरिष्ठ आहेत त्यांचं म्हणणं आम्ही स्वीकार करू. हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक बहादूर बिष्ट यांनी SRE व क्लस्टरच्या संदर्भामध्ये नागरिकांना एक आवाहन केलेलं आहे, घाबरून जाऊ नका. आणि ही जी लढाई आपण जिंकू शकलो नाही तरी ही लढाई आपण रस्त्यावर उतरून जिंकू. मी म्हणजे स्वतः ते आणि त्यांचा पक्ष हे रस्त्यावर लढाई लढण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, आमच्या चॅनलला आपण रितसर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.